हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज तस्मेने बघा सगळ्या घरभर पसारा करून ठेवलाय। म्हणजेच त्याला थोडी खेळणी दिली होती पण त्यानं काही ती घेतली नाहीत आणि सगळं जे होतं ते सगळ्या घरभर पसरून ठेवलं। लहान मुलं घरात असली ना की असंच असतं सगळीकडे, म्हणजे तुम्ही कितीही वेळा उचला तर तेवढ्या वेळा ते पसारा करून ठेवतात आणि हेच त्यांचं खेळणं असतं। तर बघा, आणि मी गावाकडनं दीदीनं मला थोडा पालक दिला होता, पण तो असा कोणती भाजी करायची ह्या नादात ना ते पालक राहून गेला आणि ते थोडासा कुजला पण। म्हणून म्हटलं चला आता थोडंसं शिल्लक आहे तो पटकन करून घेऊयात, नाहीतर मग ते पूर्ण खराब होऊन जाईल। आणि पनीरही होतं तर मी पनीर इथं फ्राय करून घेतलं एअर फ्रायरमध्ये। मग कसं होतं की थोडं शिजायलाही बरं होतं, म्हणून मी फ्रायरमध्ये थोडंसं तेल लावून त्याला फ्राय करून घेतलं। आणि इकडं मी पालक थोडा बारीक करून घेतलाय आणि यामध्ये मी लसूण घातले, जिरं थोडं घातले आणि एक मिरची घातली। असं मी याचं पेस्ट अशी बारीक करून घेतली। तुम्ही थोडे मोठे मोठे चिरून पण भाजी टाकू शकता, पण तसमेला ओळखत नाही, त्यामुळे मग मुलंही खातात आवडीनं, त्यामुळे मी थोडंसं याची पेस्ट बारीक करून घेतली। आता कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल घालूयात। म्हणजे तेल थोडंसं जास्त वापरते मी, म्हणजे अशी भाजी असेल तर, कारण हिरव्या वगैरे भाज्या अशा पेस्टच्या असतील ना तर त्याला थोडंसं तेल जास्त घालायचं, म्हणजे ते थोडंसं चवीला पण लागतं आणि छानही लागतं, म्हणून थोडंसं तेल जास्त घालायचं। तर मी 2-3 चमचे तेल घालून घेतले चांगलं, आणि यामध्येच आता जिरं आणि मोहरी फोडणीसाठी घालून घेते। असं थंडीच्या दिवसात वगैरे ना ज्या ज्या भाज्या असतात त्या खायलाच पाहिजेत। म्हणजे पालक वगैरे काय आता पुण्यामध्ये वगैरे तर एनी टाइम मिळतो, पण गावाकडे वगैरे पालक वगैरे करण्याचे जे सीझन असतात ना त्या सीझनमधल्या जर भाज्या खाल्ल्या ना तर ते म्हणजे पचतातही चांगल्या आणि ते शरीरासाठी चांगल्या पण असतात। तर बघा इथं मी बारीक पेस्ट करून घेतली आहे, एकदम पातळ पेस्ट झाली यांची, म्हणजे ते पाण्याचं प्रमाण जास्त असतं पालकमध्ये, त्यामुळं मग ते एकदम पातळ झालं। आणि मी इथं 2-3 मिनटं याला आता हलवून घेते, म्हणजे जे पालकात पाणी आहे ना ते थोडंसं आटवून घ्यायचं। इथं थोडीशी हळद पण टाकून घेतली मी, आणि याला थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे वाफ होऊन त्यातलं पाणी बाहेर निघेपर्यंत आपण याला म्हणजे जरा हलवत राहायचं। पाणी निघून गेलं ना मग थोडीशी ग्रेव्ही वगैरे येते किंवा छान असं ग्रेव्ही त्याची बनते, म्हणूनच थोडंसं पाणी यातलं आटेपर्यंत एकला 5 ते 7 मिनटं थोडंसं हलवत राहावं लागतं। जरासं हलवलं की मग असं घट्टसर याची म्हणजे ग्रेव्ही टाईप तयार होतं। तर बघा इथं आता म्हणजे थोडंसं आणि मी पाणी घालून अजून ह्याला थोडंसं म्हणजे हलवून घेते, म्हणजे हे हलवतानाच पालक शिजला ना की नंतर जास्त शिजवावा लागत नाही। आणि पनीर ज्यावेळी आपण ह्या भाजीमध्ये टाकतो त्यावेळी ते पनीर फुटलं पण जात नाही, कारण पनीर पण आपण फ्रायच करून घेतलंय। आणि यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं चवीपुरतं आणि मग हलवून घेते आणि परत जरा। आणि पालक किंवा पनीर वगैरे करायचं असेल ना तर त्यामध्ये तुम्ही आवर्जून कसुरी मेथी घाला। तर कसुरी मेथी घातली ना तर इतका छान स्वाद येतो ना। मी ही आधी अजिबात वापरत नव्हते, पण जेव्हापासून वापरायला लागले कसुरी मेथी तेव्हापासून भाज्या अगदी अगदी छान होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसुरी मेथी वापरून। तर इथं माझ्याकडे पनीर टिक्का मसाला होता, तर आता पनीर आहे घरात त्यामुळे मी मोठेच पॉकेट आणलं होतं, कारण 2-3 भाज्या होणार, त्यामुळे मी मॉलमधून ते मोठेच पॉकेट घेऊन आले होते। आणि थोडीशी याची ग्रेव्ही छान बनते म्हणून आपण जरासा मसाला टाकायचा, दुसरा काहीही मसाला मी वापरला नाही। ह्याच ग्रेव्हीमध्ये आपण आता ही भाजी करायची आहे। तर थोडंसं हलवून वगैरे घ्यायचं, आणि बघा हे मसाल्यामध्ये ना असं ग्रेव्ही तयार होते। म्हणजे तुम्ही पातळ केलं ना तर हे दोन्हींचं बाइंडिंग व्यवस्थित होतं, म्हणजे जे आपण पनीर टिक्का मसाला टाकतो आणि जो आपण पनीरचं बारीक असं मिक्सर केलेलं असतं त्याच्याने त्याची एक छान ग्रेव्ही बनते, म्हणजे ते दोन्ही वेगवेगळं नाही होत, त्यामुळेच म्हणून बारीक पेस्ट करायची। आणि ह्यामध्ये आता तिखट पण घालून घेते, तसंही तिखट खातो त्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी एकच अशी भाजी ही बनवणार आहोत। बरेच जणांना आपल्याला ना अशा जास्त ग्रेव्हीच्या किंवा जास्त मसाल्याच्या वगैरे भाज्या खाल्ला तर त्रास होतो, त्यामुळे ही सिंपल साधी म्हणजे रेसिपी आहे, जास्त मसाला वगैरे यात अजिबात नाही। तर अगदी सिंपल पद्धतीने ही भाजी केलेली आहे, जेणेकरून ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास आहे ना त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान म्हणजे व्यवस्थित होते अगदी। बघा आता इथे तेल सुटायला लागले भाजीला, तर पाणी आधीच काढून थोडं थोडं घेतलं ना त्यातलं भाजीला तर लवकर म्हणजे भाजीला कट म्हणतो आपण, किंवा ती वरती अशी ग्रेव्ही टाईप
तयार होते, तर ते लवकर होतं. जेवढं पाणी निघून जाईल तेवढं पटकन म्हणजे आपल्या भाजीला कलर वगैरे यायला सुरुवात होते. तर बघा ग्रेव्ही अगदी छान झाली आहे. म्हणजे जास्त अशी मसालेदार किंवा स्पायसी जास्त पण केली नाही मी, अगदी नॉर्मलच केली आहे थोडासा मसाला घालून. तर यामध्ये आपल्याला जितकं हवं तितकं पाणी घालायचं. म्हणजे तुम्हाला पातळ हवे असेल तर पातळ, किंवा तुम्हाला जर थोडीशी घट्ट हवी असेल तर थोडंसं कमी पाणी घालूनच मग याला शिजवून घ्यायची. आणि हे पाणी पण थोडंसं उकळायचं, कारण आपण सगळं ऑलरेडी आधीच तेलात व्यवस्थित असं भाजलेलं आहे. त्यामुळे 1-2-3 मिनिटच आपण ह्याला झाकून ठेवायचं. जास्त वेळ पण असं उकळू द्यायचं नाही, नाहीतर मग काय होतं की पालक पाणी सोडतो परत, आणि ते आपला जी ग्रेव्ही असते ती म्हणजे पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी, किंवा पालक साईडला निघून जातो, तशा पद्धतीची आपली भाजी बनते. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी टाकली चिरून. कोथिंबीर थोडासा स्वाद चांगला येतो. आणि तसं म्हणायला गेलं तर कोथिंबीर ही नंतर वापरायची असते, पण थोडीशी भाजीत आणि थोडीशी आपण नंतर वरून पण टाकू शकतो. तर मी यामध्ये आता पनीर पण घालून घेते. म्हणजे पनीरचे काप आहेत ना ते मोठे मोठेच केलेत मी, कारण तसं स्क्वेअर टाईप नव्हतं माझ्याकडं पनीर, आणि ते घरी बनवलं असल्यामुळे मोठे मोठे काप होते माझ्याकडं. मग म्हटलं चला आपण मोठेच काप करून टाकूयात. आणि फ्राय केलं होतं त्यामुळे ह्याला काय आता जास्त शिजवायला लागलं नव्हतं. एक 4-5 मिनिटातच हे शिजणार होतं, कारण मी जास्त असं उकळणार नव्हते याला, कारण सगळे माझी ग्रेव्ही पनीर वगैरे थोडं थोडं म्हणजे शिजलेलं होतं. त्यामुळं मग जास्त ह्याला काय असं उकळू वगैरे दिलं नाही. अगदी पटकन आणि पौष्टिक अशी भाजी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं भाजी करून. आणि मी सगळी भाजी वगैरे झाली आणि बघा कोथिंबीर वगैरे वरती टाकून मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेतली. दिसायला पण किती सुंदर भाजी झाली आहे. चला तर माझी भाजी तयार झाली आणि माझी राहिलेली कामं मी करणार होते आता. तर झाडून वगैरे सगळं घेतलं, कारण तसम्यानं जो पसारा केला होता तो सगळा उचलून घेतला आणि मला फरशी पण पुसायची होती. त्यामुळे म्हटलं आधी झाडून घेऊयात घर सगळं. आणि मी हा भाजी किंवा हे दुपारीच केलं होतं 6-7 वाजता. तर मी लवकर स्वयंपाक आवरते थंडीच्या दिवसात, त्यामुळं मग राहिलेली कामं मी नंतर करते. थोडा स्वयंपाक आवरला की मग तस्मैला घालायला वगैरे बरं पडतं, म्हणून मग उरलेली कामं मी नंतर करते. तर बघा कपड्याच्या वगैरे घड्या घालायच्या होत्या, ते आता म्हटलं आवरून घेऊयात, म्हणून मी कपडे वगैरे काढून घेतले, त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. म्हणजे कसं होतं की आज संध्याकाळी तस्मैच्या उद्याच्या स्कूलची तयारी करून ठेवली ना, कपडे इस्त्री वगैरे, तर सकाळी खूप वगैरे धावपळ होत नाही. त्यामुळं संध्याकाळी आम्हाला सगळं आवरून ठेवावं लागतं, कारण सकाळी खूप धावपळ होते दोघांची. आणि एकतर थंडीच्या दिवसात आता मुलं लवकर म्हणजे आंघोळ वगैरे करत नाहीत, त्यामुळं मग त्यातच उशीर होऊन जातो. आंघोळीला न्या, त्याला तरी अक्षरशः आता हा ओढत ओढत न्यावं लागतं आंघोळीला, इतका तो त्रास देतो आंघोळीसाठी. तर असू देत, लहान मुलं म्हटल्यावर चालायचंच. चला आता थंडीच इतकी पडली आहे ना की आपल्याला ते आंघोळ वगैरे लवकर करू वाटत नाही. तर कपड्यांच्या वगैरे मी घड्या घालून घेतल्या, सगळं आवरून घेतलं. आणि मग तस्मैला आता भरवायचं होतं, म्हणूनच म्हटलं सगळ्या आधी आवरून घेऊया. हे येतील आता ऑफिसवरून, म्हणून म्हटलं त्याच्या आधी सगळं पटपट जेवढं होईल तेवढं मी आवरून घेते. आणि बघा जेवण वगैरे झालं, आणि जेवण झाल्यानंतर मी त्याचा थोडासा अभ्यास पण घेतला, कारण आता असं झालंय की त्याला म्हणजे बसून घेतल्याशिवाय तो अभ्यास करत नाही. म्हणजे व्यवस्थित थोडा जास्त वेळ त्याच्यासोबत आता स्पेंड करायला लागतोय. आणि आपण थोडंसं शेजारी वगैरे बसलो ना तर मुलं पण अगदी व्यवस्थित अभ्यास वगैरे करतात. म्हणजेच की त्यांना आपण शेजारी जरी बसलो तरी बरं वाटतं, आणि मग ते जे 2-3 तासात काम व्हायचं ते आपलं 1 तासाभरात होऊन जातं. आणि थोडा वेळ असं स्पेंड केला. आणि मी आता ऍक्टिव्हिटी बेस्ड पण त्याला चालू केलंय, म्हणजे थोड्या इंग्लिशच्या गोष्टी आहेत त्या त्याला मराठीत आता शिकवायला मी चालू केल्यात. तर चला कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि पनीर चॅटची रेसिपी पण ट्राय करून बघा. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.